पंढरीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हरिहर साक्षात्कार दिन समस्त सोनार समाज बांधवाकडून साजरा। नमस्कार, इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आणि महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठल भगवंताच्या कटीमध्ये विलीन झालेले एकमेव संत म्हणून ज्या नावाचा उल्लेख होतो ते समस्त सोनार समाजाचे दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार सदेह भगवंत पांडुरंगात विलीन झालेले एकमेव संत होऊन गेले। संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार हे सुरुवातीला शिवोपासक होते। सावकाराचा नवसाचा करदोडा याची गोष्ट तर सर्वांना माहीतच आहे आणि हा क्षण महाराजांच्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि शैवपंथीयपासून वैष्णवपंथीयकडे सुरू झालेला प्रवास होता। हरिहर आणि एकच होते। हा साक्षात्कार स्वतः श्री विठ्ठलाने नरहरी महाराजांना दिला होता। तो दिवस म्हणजे पुत्रदा एकादशी आणि आज त्याच दिवसाच्या आठवणीत हरिहर साक्षात्कार दिवस संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांची व श्री विठ्ठल भगवंताची मूर्ती भेट व पादुका दर्शन घेऊन श्री विठ्ठल मंदिरात समस्त सोनार बांधवाकडून साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय भारतीय नरहरी सेना संस्थापक माननीय काकासाहेब बुराडे, सोनार सेवा महासंघ संस्थापक माननीय चंद्रकांतजी डहाळे परभणी, समस्त सोनार समाज पंढरपूर अध्यक्ष श्री व सौ जगदीश सेठ जोजारे, समस्त सोनार समाज उपाध्यक्ष श्री व सौ लंकेशदादा काकासाहेब बुराडे, संस्था उपाध्यक्ष माननीय संजय सेठ ढाळे, संस्था सचिव माननीय सोमनाथ आप्पा आष्टेकर, परभणी येथील प्रसिद्ध हरी तारण ग्रंथाचे लेखक माननीय संतोष सेठ शहाणे, सोनार समाज बांधव माननीय अरुण सेठ राजूरकर, राजूमामा आष्टेकर, दीपक आष्टेकर, ओम जोजारे, रणवीर बुराडे आदीसह सोनार समाज बांधव उपस्थित होते। धन्यवाद। बंडू घाडगे, इन्सर्च न्यूज, बोहाळी।